सकाळी कोण फोन करते इतका वेळ का फोन करायचे? हॅलो, कोण बोलताय? यश, समीर बोलतोय. झोपला होतास का? SP यार, तुला वेळ लागलाय का यार? सकाळी सकाळी हे विचारतोस. तुला माहिती ना काल रात्री मला याला उशीर झालाय. अरे असं काय करतोस यश? तू काल पोचल्याचा फोन नाही केलास ना, म्हणून काळजी वाटत होती. तू नीट पोचलास की नाही हे विचारायला फोन केला मी. SP, तुला वेळ बीड लागलाय का रे? हे एवढंच विचारण्यासाठी तू सकाळी सकाळी फोन केलाय? आता बाजूला असतास ना तर कानाखाली आवाज काढला असता तुझ्या. नाही, बरोबर आहे यश. आता तुझ्याकडे तुझी बायको आली आहे ना, आता तू मित्रांना विसरणारच. वॉट रफिश SP, सकाळी सकाळी दारू प्यायलास का? तर काल रात्रीचा हँगओव्हर आहे. हे रिलॅक्स यश, त्यात एवढं भडकण्यासारखं काय? रात्री जागरण झालं वाटतं. आपण यश, लेखाला कोणत्याही गोष्टीसाठी फोर्स करू नको. त्याची काळजी घे. SP, नाही मला एक सांग, तुला झालंय काय नक्की? हां, सकाळी सकाळी फोन करून तू असले सल्ले देतोस. आता मला माझ्या बायकोला कसं हँडल करायचं हे तू शिकवणार आहेस का? हां, ओके बाय, मला कळलंय, मी ठेवतो. हां, बाय. हा SP पण ना यार, कधी कधी डोक्यात जातो. हा, वेडा झालोय मी, वेडा. माझ्या लेखा करता मी वेडा झालोय. तुला माहितीये लेखा, तुला यश आवडतच नाही, म्हणून तर तू त्याला तुझ्याजवळ फिरकूही देत नाहीस. मला माहिती आहे यश, तुझी लेखा कधीच होऊ शकत नाही, कधीच नाही. तनानेही नाही आणि मनानेही नाही. मृदुला, अगं चलतेस त्या महाराणीला भेटायला? ताई वारले तिची. तिला जर का भेटायला गेलो नाही तर बरं दिसणार नाही ना. आली ग, त्याचीच तर तयारी करतेय मी तिच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट पण घेतलंय. गिफ्ट? तिच्याबद्दल एवढं प्रेम वाटायला लागले? प्रेम माय फुट. मला तर उलट तिचा तो कंटाळवाणा चेहरा बघितला ना की चीड येते. तुला तिचा चेहरा बघून चिड येते, पण मला तर हल्ली तिच्याबद्दल भीतीच वाटायला लागले. भीती कशाला? नाहीतर काय, मला सारखं असं वाटतं की ती यशला आपल्यापासून तोडणार आहे. डोंट टॉक रबिश, असं काही होणार नाहीये. अगं मी खरंच बोलतेय. आधी बघायचीस ना, यश कधी घरी आलं की आपल्याशी बोलत बसायचा. पण आता तो आला तो थेट आपल्या रूम मध्ये गेला. डोंट वरी, फार काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. बरं कालचं जाऊ देत, पण सकाळपासून आपल्याला एकदा तरी भेटलाय का तो? त्याने सकाळपासून बायकोची पाठही सोडलेली नाहीये. डोंट वरी समीरा, जस्ट रिलॅक्स. मी आहे ना. मृदुला, तू काय करणार आहेस? आत्ताच ही अवस्था आहे, मग हनीमूनला जाऊन आल्यानंतर काय विचारायलाच नको. हनीमूनला गेले तर ना, त्यांच्या हनीमूनच्या कॅन्सलेशनचं तिकीट आहे माझ्याकडे. हे बघ. हे काय वरून दादा? तुमच्या हनीमूनची तिकीट. थँक्यू. यू आर मोस्ट वेलकम. वरून दादा, वहिनी, तुम्हा दोघांचा मला किती आधार वाटतो हे तुम्हाला मी शब्दात सांगू नाही शकणार. आणि हे सगळं करायची काय गरज होती? म्हणजे एवढा त्रास करायची काय गरज होती? मी सगळं अरेंज केलं असतं. गपरे, तसं काही फारसं विशेष केलेलं नाही आम्ही. फार लांब पाठवत नाही आहोत तुम्हाला, जवळचीच तिकीट आहे. आणि तुम्हाला कुठे परदेशात वगैरे जायचं असेल ना तर ते तुम्ही नंतर जा. लेखाला आता बरं वाटावं म्हणून तुम्हाला जवळपासच पाठवतोय.
अरे आणि तसं प्रॉपर गोव्यात नाहीये हे. गोव्याच्या जवळच एक छोटं गाव आहे. तिथे सईच्या मामांचा बंगला आहे, त्यामुळे तिथेच तुमची राहायची सोय केली आहे. तिथून जवळच समुद्रकिनारा सुद्धा आहे. खूप शांत आणि छान आहे. तुम्हाला सुद्धा खूप बरं वाटेल. आणि वीकेंड सोडला ना तर तिथे चिटपाखरूही फिरत नाही. लेखाला सुद्धा खूप बरं वाटेल तिकडे. वहिनी थँक्यू, पण मला जायचं नाहीये. का पण काय हरकत आहे? सई वहिनी, ताईचं असं झाल्यानंतर हनीमूनला वगैरे जायचं माझ्या मनाला पटत नाही. लेखा, दुर्गा ते जिवंत असती तर तुला आनंदी बघून तिलाही आनंदच झाला असता ना. तू सुखी राहावीस म्हणून तिने आयुष्यभर कष्ट केले, आणि आता ती गेल्यानंतर तू जर का अशी सतत दुःखी राहिलीस तर तिच्या आत्म्याला शांती तरी मिळेल का ग? काय राजे, काय चाललंय? मोबाईल गेम खेळताय? काय आयुष्यभर मोबाईल गेम खेळायचेत का? आता काही कामं करायचेत जरा. तू आधी मला सांग, तुला सिरियसली काम करायचंय की नाही? हो साहेब. ना आत्ता हो म्हणशील, नंतर मग काहीतरी कारण देशील. मला हे होतंय, मला ते होतंय, माझं घरचं कोणतरी आजारी आहे. नाही साहेब, आता तसं काहीच कारण उरलेलं नाही. कुणात मन गुंतलेलं असावं, कोणाची काळजी असावी, असं घरी कोणी उरलेलंच नाही. का तुला घरातल्यानी बाहेर हकललं की काय? नाही साहेब, खूप मोठी गोष्ट आहे, सांगेन कधीतरी. आता तुम्ही जे काम सांगाल ते करायला मी तयार आहे. आता मी काय सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐक. इलेक्शन तोंडावरती आलेली आहेत. साहेब, तुम्ही काळजी करू नका. हे इलेक्शन आपणच जिंकणार. बोललास मध्ये किती वेळा सांगितलं तुला, वचा 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 तोंड चालू ठेवू नकोस. राजकारणी माणसांनी बोलावं कमी आणि ऐकावं जास्त. सॉरी साहेब. ते सॉरी वगैरे राहू दे. आता मी काय सांगतो ते जरा नीट लक्ष देऊन ऐक. ही इलेक्शन आपल्याला गाजवायचे, पण जिंकून नाही, हरून. काय? ही इलेक्शन आपला पक्ष हारला पाहिजे, लक्षात ठेव. काय झालं ग हे? लेखा, तुझ्या ताईचं ऐकून खरंच खूप वाईट वाटलं मला. ती बातमी कळल्यापासूनच सारखा तुझा चेहरा डोळ्यासमोर येत होता. मी वरुणला म्हटलं सुद्धा की मलाही घेऊन चल, मला भेटायचंय, पण नाही, तो ऐकलाच नाही. हो ना ग, मी पण खूप हट्ट धरला होता, पण तो म्हणाला की तुम्ही दोघी खूप हळव्या आहात, ते दृश्य तुम्हाला बघवणार नाही, म्हणून आम्ही तिथे येऊ शकलो नाही का. लेखा, तू जराही काळजी करू नकोस. हे बघ बाळा, तू एकटी नाहीयेस, आम्ही आहोत तुझ्या बरोबर. लेखा, तू तिथे दुःखात होतीस ना, तेव्हा आमच्या जीवाला ग वेगळाच घोर लागला होता. का? काय झालं? लेखा, तू आणि यश हनीमूनला जाताय असं ऐकलं आम्ही. खरं आहे हे? हो, म्हणजे मला खरं तर जायची इच्छा नाही आहे, पण सई वहिनी आणि वरुण दादांनी सगळं अरेंज केलं. त्यांचा आग्रह मी मोडू शकत नाही. अरे देवा,
म्हणजे माझ्या यशचं काही खरं नाही. का यश ना काय झालं? नाही, अजून काही झालं नाहीये, पण होण्याची शक्यता आहे. म्हणजे मला कळलं नाही. समीरा, तूच सांग, मी नाही काही बोलू शकत. अगं मलाही कसं बोलू ते सुचत नाहीये ग. काकू प्लीज सांगा ना काय झालंय. आता कसं सांगू तुला, ही गोष्टच तशी आहे. आम्ही जे तुला सांगणार आहोत ते ऐकून तुझ्या मनावरती काय परिणाम होईल ना, याची भीती वाटते आम्हाला. मला काही होणार नाही, माझी ऐकायची तयारी आहे. तुम्ही प्लीज सांगा ना काय ते. मी तुला काही सांगण्यापेक्षा तूच स्वतःच्या डोळ्यांनी बघ, म्हणजे तुझी खात्री पटेल. हे काय? यशची पत्रिका. पण तुम्ही ही पत्रिका मला का देताय? लेखा बेटा, आम्हाला माहिती आहे की नवीन लग्न झाल्याचा काळ म्हणजे एखाद्या मुलीच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा काळ असतो, जो तुझ्या आयुष्याचा आहे. तोच आनंदाचा काळ यशच्या मृत्यूचं कारण बनणार आहे. काय? लेखा, आता यशचा जीव वाचवणं तुझ्याच हातात आहे. हे भावा, तर मी तुझ्यासमोर हात सोडते, पण यशला वाचव. काकू हे काय करताय तुम्ही प्लीज काय ते स्पष्टपणे सांगा ना मला. लेखा, यशच्या पत्रिकेत लिहिलंय की समीरा तू बोल, मी नाही बोलू शकत. मी? काकू प्लीज सांगा ना. अगं म्हणजे जर काय ह्या येत्या 5 वर्षात तुम्हाला मूल झालं ना, तर मग यशचा मृत्यू होईल. लेखा, अगं असं काय करतेस, बोल ना काहीतरी. लेखा, हे बघ, तुला असं वाटतंय का की आम्ही खोटं बोलतोय म्हणून? नाही, पण तुम्ही ह्या सगळ्यावर का विश्वास ठेवताय? म्हणजे कोणीतरी कुठला तरी ज्योतिष काहीतरी येऊन सांगतो आणि आपण अंधाळेपणाने त्याच्यावर विश्वास ठेवायचा? नाही, मला नाही पटत आहे. म्हणजे तुझा आमच्या ज्योतिषी महाराजांवरती विश्वास नाहीये? लेखा ग, कमाल आहे तुझी. अगं आमचा आतापर्यंतचा अनुभव असा आहे की ह्या ज्योतिषांनी सांगितलेलं भाकीत कधीच खोटं ठरलेलं नाहीये. दादांचा मृत्यू होणार असं भाकीत केलं होतं त्यानं. हो ना, आणि मग दादासाहेब गेले. तसंच अगं यशचंही लग्न अचानक होणार हे त्यांनी आधीच सांगितलं होतं, हो की नाही ग मृदुला? हो ना, बघ ना तू कशी अचानक या घरात आलीस सून म्हणून. काय ग लेखा, एवढा कसला विचार करतेस? त्यांचं हेही भाकीत खरं ठरलं तर? आत्या, बघ लेखा, तुला यश या बाबतीमध्ये असा विचार करणे अशक्य होते, तर मग आम्हाला काय वाटत असेल ह्याचा तरी विचार कर. नाही म्हणजे प्रत्येक मुलगी लग्नानंतर काही स्वप्न बघते, तिच्याही काही भावना असतात, हे कळतंय आम्हाला. हो ना ग, नवीन लग्न झालेल्या मुलीला नवऱ्याचा सतत सहवास असावा असं वाटत असतं, सतत त्याच्याबरोबर राहावं असं वाटत असतं, हे आम्हालाही कळतंय ग.
लेखा, हे बघ, फक्त 5 वर्षाचा प्रश्न आहे. आता तूच ठरवायचेस की तुझा नवरा तुला आयुष्यभर दुरावलेला चालेल की फक्त 5 वर्षाचा दुरावा तुला मान्य आहे. लेखा, का विचार कसला करतेयस? क्षणिक सुखाच्या मागे जाऊन तुला यशला कायमचं गमावून बसायला आवडेल का? नाही. यशचं जर काही बरं वाईट झालं ना लेखा, तर त्याला तू जबाबदार असशील. नाही आत्या, मी तसं काही होऊ देणार नाही. लेखा ग, नुसतं बरं वाईट नाही, यश या मृत्यूलाही. नाही काकू, मी तसं नाही होऊ देणार. मी यशला काहीही होऊ देणार नाही. मी वचन देते. मी हनीमूनला नाही जाणार. मी यशला माझ्या जवळ नाही येऊ देणार. मी यशला काही होऊ देणार नाही. मी वचन देते. मी वचन देते. मी वचन देते. साहेब, तुम्ही या ना, बसा. कमॉन, एवढं फॉर्मली वागायचं काहीच कारण नाहीये. मी आपलं सहज आलो होतो तुला भेटायला. काल आपण भेटलो पण बोलणं झालं नाही काही, म्हणून म्हटलं येऊन भेटावं तुला. थँक्यू वरुण दादा. आय मीन वरुण साहेब. अरे काय चाललंय काय दुर्गेश? मधनच दादा म्हणतोयस, मधनच साहेब म्हणतोयस. नेमकं काय म्हणायचं ते ठरव ना एकदा व्यवस्थित. बरं चल, ते जाऊ दे. मला सांग, तुझी परीक्षा कशी झाली? सगळे पेपर्स व्यवस्थित गेले? काय झालंय दुर्गेश? अरे पेपर स्टफ गेले का तुला सगळे? वरुण दादा, मी तुम्हाला दिलेला शब्द नाही पाळू शकलो. मी माझा शेवटचा पेपर नाही देऊ शकलो. काय दुर्गेश, तुला काहीच कसं वाटत नाहीये रे हे बोलताना? अरे तुला तुझ्या अभ्यासासाठी, त्या परीक्षेसाठी 1 महिन्याची सुट्टी दिली होती मी, आणि तीही उदय काकाचा संपूर्ण विरोध असताना. शी, तुला हे बोलताना सुद्धा काहीच कसं वाटत नाहीये, तेच कळत नाहीये मला. वरुण दादा, माझ्या शेवटच्या पेपरच्या अगोदर माझ्या ताईचा ऍक्सिडेंट झाला. आणि ती वारली. काय? हो नो दुर्गेश, आय एम रिअली व्हेरी सॉरी फॉर दिस. मला खरंच खूप वाईट वाटतंय तुझ्या ताईबद्दल. हल्ली कधी कधी मला खरंच कळत नाही. म्हणजे बघ ना, नेहमी चांगल्या माणसांची नियती अशी का परीक्षा घेत असते, खरंच कळत नाही. आता बघ ना, आमच्याही घरात अशीच नुकतीच एक वाईट घटना घडली. का? काय झालं? अरे माझ्या धाकट्या भावाच्या बायकोची मोठी बहीण मुंबईला असायची. आता नुकतीच 15 दिवसांपूर्वी तीही अशीच ऍक्सिडेंटमध्ये गेली. निव्वळ योगायोग.
काय झालं लेखा? तुझा चेहरा इतका पडलेला काय? तुला बरं वाटतंय ना? हो, मी ठीक आहे. तू सकाळपासून काही खाल्लंयस का? मी आणू का तुझ्यासाठी काही? नाही, नको. मला काही नको. ताप तर नाहीये लेखा. लेखा पण आय कांट सी यू लाईक दिस. मी तुला नाही बघू शकत लेखा अशा अवस्थेत. मला नेहमी असं वाटतं लेखा की तू हसत खेळत राहावंस, आनंदात राहावंस. मला माहितीये मी बऱ्याचदा विनाकारण तुझ्यावर ओरडतो, पण मी आता ठरवलंय मी तुला अजिबात ओरडणार नाहीये. किती काळजी घेतात यश माझी, किती प्रेम आहे त्यांचं माझ्यावर. आणि मी यशना काहीही होऊ देणार नाही. नाही जाऊ देणार मी त्यांना. मी आलोच. यश, यश, मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. तुम्हाला काहीही होणार नाही. मी तुम्हाला नाही जाऊ देणार. लेखा, लेखा, लेखा असं काय करतेस? अगं मी कुठे जाणार आहे आणि मला काय होणार आहे? हा, हे बघ मी एकटा कुठेही जाणार नाहीये. आपण दोघेही हनीमूनला जाणार आहोत. काय? हनीमून? हो. यश, माझी जायची इच्छा नाहीये. म्हणजे आपण हनीमूनला जाणं कॅन्सल केलं तर? म्हणजे आपण गेलोच नाही तर चालेल? छान. बहिणीची खूप लवकर आठवण आली. एवढ्या दिवसानं का असना, बरं आठवण आली हे महत्वाचं आहे का नाही? मी कशीही असले तरी तुला काय त्याचं? अगं ताई माझं ऐक तरी. मी तुझं काहीही ऐकणार नाही. मी खूप रागावले तुझ्यावर. हे बघ तुझा राग काढायसाठीच फोन केलाय. तुझ्या घरला येतोय मी. काय? खरंच? इथं आपल्या घरी नवग्रह शांतीची पूजा ठेवली मी. म्हटलं त्याचं आमंत्रण स्वतः जातीनं जाऊन द्यावं तुम्हाला. तू खरंच या इथे येतोयस? अरे माझा विश्वासच बसत नाहीये. पण हे बघ, या वेळेला अजिबात कॅन्सल करायचं नाही. ताई माझं सबूत आहे तुला. 101% येतो आता. पण तू कधी येतोयस मला प्लीज आधी कळव. म्हणजे मग मी तुझ्या आवडीचं सगळं करून ठेवेन. जे तुला आवडेल ते करून ठेव. आणि काय ग ताई, घरातली बाकीची मंडळी कशी आहेत? म्हणजे भाऊजी वगैरे? ते काय होते तसेच आहेत, त्यात काही बदल नाहीये. बरं मला सांग की आपल्याकडचे सगळे कसे आहेत? इथं बी समधी छान, जशी आहेत तशीच. मग ही पूजा कशा करता? येत आहे आता प्रत्यक्ष भेटतोय ना, मग समोर आल्यावर बोलायला काहीतरी ठेव की. समजा फोनवरच बोलायचं. हो की. खरंच तू कधी येतोयस ना असं झालंय मला. मला तुला खूप काही सांगायचंय. निघण्याआधी फोन करतो तुला. हा ठेवू का? बरं. लेखा, लेखा तू अजिबात काळजी करू नकोस. हे बघ तुला वाटत असेल की मी तुझ्या जवळ येण्यासाठी तुला हनीमूनला नेतोय तर तू तुझा गैरसमज आहे लेखा.
नाही नाही, तसं नाही म्हणायचं मला. पण यश, ताईचं आत्ता असं झालंय आणि आपण लगेच हनीमूनला जायचं, नाही मला पटत नाहीये. मला नाही बरं वाटत आहे. लेखा, तुला बरं वाटावं म्हणूनच मी तुला माझ्याबरोबर नेतोय ना. आणि यात माझा कुठलाही स्वार्थ नाहीये. यश प्लीज, तुम्ही पुन्हा पुन्हा तेच तेच नका ना बोलू. मला वाईट वाटतं. बरं, मी नाही बोलणार, पण मी तुला हनीमूनला नेणार आहे अँड दॅट इज फायनल. ओके? यश, पण तिथे जाऊनही माझं मन कशात लागणार नाही. उलट तुमचा मूड खराब होईल. त्याचा विचार तू करू नकोस, ते माझं मी बघून घे. यश प्लीज, समजून घ्यायचा प्रयत्न करा. आपण नंतरही कधी जाऊ शकतो. आपण एकमेकांपासून दूर पळून चाललोय का? तुझा काय भरोसा, तू जाशील सुद्धा. म्हणूनच मला तुला माझ्या प्रेमाच्या बंधनात कायमचं बांधून टाकायचं. म्हणूनच तर आपण हनीमूनला चाललो. म्हणजे तुम्ही माझं ऐकायचं नाही असं ठरवलं? हो, आणि या बाबतीत तर अजिबात नाही. म्हणून हे नक्की आहे की मी तुला हनीमूनला माझ्याबरोबर नेणार आहे, म्हणजे नेणार. चल आता खोलीत एकटी बसू नकोस, खाली मी तुझी वाट बघतो. मी यांना आता कसं पटवून देऊ की मी का नाही म्हणते? यांना कोण समजावून सांगेल? काहीही करून हे हनीमूनचं प्रकरण मला टाळावंच लागेल. वरुण साहेबांच्या लहान भावाची बायको, तीही मुंबईचीच. तिचीही मोठी बहीण ॲक्सिडेंटमध्ये गेली. म्हणजे ती मुलगी लेखाताई तर नाही? नाही नाही, हे कसं शक्य आहे? आजकाल माझाही स्वभाव खूप संशयी झालाय. लेखाताई लग्न करेल आणि तेही सरनाईकांच्या घरातल्या मुलाशी? शक्यच नाही. नाशिक हे नाव जरी कानावर पडलं तरी ती घाबरते. तर ती या घरात सून म्हणून कशी येईल? पण मग दोन्ही व्यक्तींच्या मृत्यूत इतकं साम्य कसं असू शकतं? योगायोग घडतात आयुष्यात, पण हे इतकं साम्य नाही. नुसता इथे बसून विचार करण्यापेक्षा एकदा घरात जाऊन त्या मुलीला बघायलाच हवं. पण काय सांगून घरात एंटर करणार? काय म्हणणार? तुमच्या सुनेला भेटायचंय? हाकलून लावतील घरातले. शी, सगळा माझाच मूर्खपणा आहे. लेखाताई, कसा झाला होता नाश्ता? चांगला झाला होता. पण हा नाश्ता तुम्ही कोणासाठी घेऊन चाललाय? आपल्या गेस्ट हाऊसमध्ये मुलगा आहे ना, दुर्गेश, त्याच्याकरता घेऊन चाललो. दुर्गेश कोण? तुम्ही आलात त्या दिवशी, रात्री आला नव्हता का कुलूप मागायला? तो. आणि उदय साहेबांनी ज्याला कामाला ठेवलाय ना, त्याच्यासाठी घेऊन चाललो. अच्छा. चला दुर्गेश साहेब, लवकर चहा नाश्ता करून घ्या आणि मला मोकळं करा. हो, आता घरात माणसं वाढली, त्यामुळे कामही वाढलीत. काय झालं? तुम्ही गप्प का? नाही, काही नाही. तुमचं मन लागत नाहीये का इथे? असं होणारच. हो, आपल्या घरच्या माणसांपासून दूर राहिल्यावर माणसाचं मन रुळायला वेळ लागतोच. चला, चहा नाश्ता करून घ्या
मी आलोच. श्याम काका, एक मिनिट. श्याम काका, तुमच्या नवीन सूनबाई मुंबईच्याच ना? हो का? काय नाही, सहजच. त्यांना कधी इकडे पाहिलं नाही ना अगोदर, म्हणून विचार. हो, ती एक गंमतच आहे. आमचे यश दादा एक दिवस अचानक त्यांना घेऊन घरी आले आणि म्हणाले, काका ही तुमची सून. अचानकच लग्न झालं ना त्यांचं. अचानक लग्न झालं त्यांचं? केव्हा? तुम्ही इथून गेल्यानंतर काही दिवसातच त्यांचं लग्न झालं. श्याम काका, मी असं ऐकलंय की त्यांच्या बहिणीचा ऍक्सिडेंट झाला होता. हो, गेल्या बिचाऱ्या. आमच्या सूनबाई देखील त्या धक्क्यातून अजून सावरलेल्या नाहीत. काय नाव? काय नाव काय म्हणाला तुमच्या नवीन सुनबाईंचं? लेखाताई. हां, तुम्ही लवकर चहा नाश्ता करून घ्या, मी आलोच. सगळं कुठे व्यवस्थित सुरू झालं होतं आणि तेवढ्यात लेखाची ताई गेली. आता मला वाटत नाहीये लेखा या धक्क्यातनं लवकर स्वतःला सावरू शकेल. तुम्हा पुरुषांना नाही कळणार आहे आमचं मन. सई, प्लीज प्लीज पुन्हा पुन्हा त्याच आठवणी काढून तू स्वतःला त्रास करून घेऊ नको. माझं दुःख खूप छोटं होतं रे. जे लोक मला सोडून गेले ते माझे कोणीच नव्हते. लेखाची ताई तर तिच्या आईच्या जागी. किती वाईट वाटलं असेल तिला. सई, अगं म्हणूनच आम्ही हा त्यांच्या हनीमूनचा घाट घातलाय. कारण यशला असं वाटतंय की तिकडे गेल्यावर तरी ती हे सगळं विसरेल. येऊ का? लेखा ये की विचारतेस काय त्यात? झाली सगळी तयारी? नाही. अगं मग कधी करणार आहेस? आणि यश या बाबतीत खूप आळशी आहे. आणि काही मदत लागली तर आम्ही आहोतच, आम्हाला सांग. मी काय म्हणते, आम्ही आमचं जाणं कॅन्सल केलं तर नाही चालणार का? काय? अगं पण का? काय झालं? सई बहिणी, माझी जायची इच्छा नाहीये. कारण मी तुम्हाला सांगितलंय. लेखा, आता तुझी ताई गेल्याचा शोक आणखी किती दिवस करत राहणार आहेस तू? लेखा, हेच कारण आहे का आणखीन दुसरं काही कारण आहे? दुसरं काय कारण असणार आहे? माझीच जायची इच्छा नाही, पण यश ऐकायलाच तयार नाही. तुम्ही दोघं प्लीज त्याला समजवायचा प्रयत्न करा ना. अजिबात नाही. यशचं म्हणणं बरोबरच आहे. आणि लेखा, आम्ही जे काही करतोय ते तुझ्याच चांगल्यासाठी करतोय ना. हां, आणि लेखा, आय एम व्हेरी सॉरी, पण या बाबतीत मी तुझं काहीही ऐकणार नाही. हे बघ, आता हे सगळं लवकरात लवकर विसर आणि जायच्या तयारीला लाग. हो, मी येते. वरून ते काही लपवत तर नाही ना? नाही, मला तरी तसं काही वाटत नाही. माझ्या ताईचं नाव लेखा आणि सरनाईकांच्या नवीन सुनेचं नाव पण लेखाच. तिच्या ताईचा ऍक्सिडेंट मुंबईत होऊन तिचा मृत्यू होतो आणि दुर्गा ताईचाही ऍक्सिडेंटच होतो. हा निव्वळ योगायोग कसा असू शकेल? आणि योगायोग मानला तरी दोघींचंही नाव सारखं कसं असू शकेल? याचा सोक्षमोक्ष लावायलाच हवा. कोणत्याही परिस्थितीत मला सरनाईकांच्या सुनेला भेटावंच लागेल. पण कसं? त्यांच्या घरात काय म्हणून प्रवेश मिळवायचा?
अरे दुर्गेश साहेब, कोणाला शोधताय? वरुण दादा ना? नाही, ते ही प्लेट ठेवायला आलो होतो. अहो तेवढ्यासाठी कशाला आलात? मी आणली असती ती प्लेट. द्या ती इकडे. ती बाई तर इथे कुठेच दिसली नाही. किचनमध्ये गेलो तर कदाचित तिथे असण्याची शक्यता आहे. काय हो, एवढा कसला विचार करताय? नाही, नको श्याम काका. तुम्ही दरवेळी आमचं काम करत असता, आम्हाला कधीतरी आमचं स्वतःचं काम करू द्या. तुम्ही चला माझ्याबरोबर किचनकडे. प्लेट कुठे ठेवायची ते सांगा. बरं बरं, तुम्ही नाही ऐकणार तसे. चला. देवा, मी काय करू? सगळ्याच बाजूंनी माझी कोंडी झाली. कोणीच माझं ऐकायला तयार नाही. यश ऐकत नाहीयेत आणि आता वरुण दादा आणि सईबाईंनी पण ऐकत नाहीयेत. त्यांच्या मनाचं केलं तर यशचा जीव. त्यांना खरं कारण सांगावं का? नाही नाही, नको. वरुण दादा आणि सईबाईंना कळलं तर यशलाही कळणार आणि मग नाही, नको. पण मग मी आता काय करू? लेखा, हे लेखा, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. मंगळसूत्र. अगं, कोणासाठी म्हणून काय विचारतेस? तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी लेखा. लेखा, लेखा कुठे? लेखा कुठे? लेखा, लेखा कुठे? लेखा. मावशी शांत हो मावशी. अरे पण तू लेखा आली म्हणाला ना, मग तिला शोधायला नको का? मावशी तू काळजी करू नकोस, मी शोधीन तिला. हा लेखा, अरे लेखा कुठे आहे माझी लेखा? बोल ना, सांग ना. मावशी प्लीज थांब. बघ शांत हो आणि मी काय म्हणतोय ते ऐक. बस बस तू. हे बघ मावशी, शांत हो आणि मी काय म्हणतोय ते नीट ऐक. मी लेखाला परत आणणार आहे. तू आणणार आहेस माझ्या लेखाला? हो मावशी, फक्त तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी. मी तिला आणणार आहे कारण तिला फक्त मीच आणू शकतो, कारण ती माझी आहे. माझ्यासाठी माझ्या लेखाला आणणार आहेस तू?
हो मावशी, फक्त तुझ्यासाठी. माझ्या राजा, माझ्या बाळा, माझ्या सोन्या, माझ्या लेखाला परत घेऊन ये. माझा बाळ लेखाला घेऊन ये. हो मावशी, मी लेखाला परत घेऊन येणार. लेखाला परत